ओम दयानिधये नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, काही गलिच्छ विचारांची लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हे तेच फालतू लोक असतात ज्यांचं चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारता आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात. पण एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केला तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आमचे चरित्र, आमचे वागणे, आमचा स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू आणि मग ते तुमच्यावर उलटून नक्कीच येतं. म्हणून फक्त एकच करा, स्वामींवर विश्वास ठेवा. मित्रांनो, असेच प्रेमळ संदेश बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच प्रेमळ संदेश बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही कमेंटमध्ये लिहा, स्वामी महाराज आमच्यावर कृपा करा आणि तुमचा हात आमच्या पाठीशी असाच राहू द्या, असं टाईप करा. मित्रांनो, श्री स्वामींचा महिमा आहे अपरंपार. स्वामी समर्थ करतात सर्वांचा उद्धार. त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो आणि स्वामीजी तुमचे आयुष्य आनंदाने भरो, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि स्वामी तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करो, हीच प्रार्थना मी स्वामींकडे मागत आहे. जे योग्य आहे, जेव्हा वेळ योग्य आहे तेव्हाच होणार, एवढं लक्षात घे, असं स्वामी म्हणत आहेत. तू भीतोस कशाला बाळा? मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि मी खंबीरपणे उभा आहे. मग तुला भिण्याची काहीही गरज नाही, एवढंच लक्षात ठेव. याच्यासाठी हे करायचं आहे, त्याच्यासाठी ते करायचं आहे. मी नाही केले तर त्याला कसं वाटेल? अरे तू स्वतःसाठी कधी जगणार आहेस? मी तुला मनुष्य जन्म दिलाय कर्तृत्व करायला, गुलामी करायला नाही. काहीही करण्या अगोदर स्वतःला विचार, ही योग्य आहे का? आणि जो विचार तो एक विचारही असू शकतो. अरे ह्या अनमोल आयुष्याचा आनंदही घ्या. मग तुम्ही आयुष्यात आलाय कशासाठी? तुम्ही जगण्यासाठी आलात ना. मग कोणाच्या दडपणाखाली अजिबात राहू नका. किती काळजी, किती ते विचार. बरं, आता हे रोजचं झालं आहे तुझं, आम्ही आहोत ना, मग कशाला काळजी करतो एवढी? फक्त विश्वास ठेव की आमच्यावर, मग आम्ही तुझे सर्व कामे करू, असे स्वामी महाराज आपल्याला सांगत आहेत. एक लक्षात घे, तुझे काही चांगले वाईट विचार करतो, चुकीचे वागतो, बोलतो, ते आम्हाला समजत नाही असे वाटते का तुला? अरे तुझे वाईट विचार, वागणे, बोलणे तेच तुमच्याकडेच आणि तुझ्याकडेच 10 पटीने अधिक येतात. याला कर्म बोलतात. आणि या जन्मात तू कोणाचे वाईट केले नसणार, पण मागच्या जन्माचे काय? आज तुझ्यासोबत जे काही वाईट चुकीचे होत आहे ते तुझे प्रारब्ध आहे, एवढेच तू लक्षात ठेव. तुला वेळोवेळी सांगितले, मार्ग दाखविले, संकेत दिले आणि आम्ही स्वतः दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात येऊन सांगितले, पण तेव्हा तू आमचे नाही ऐकलेस. आता रडून काय उपयोग? गेलेली वेळ परत नाही येत. तरी एक सांगेन, अजूनही तू सुरुवात करू शकतो आणि तू चांगले आयुष्य जगू शकतो. फक्त तू आमची भक्ती कर आणि नामस्मरण कर, तुला आम्ही सर्व काही परत मिळवून देऊ. वर्षानुवर्ष मनात भीती, राग दाबून ठेवते, मीच का पाहिले बोलू? आणि मग मुळात कधी कधी क्षुल्लक कारणे असतात नाते संपवायला, आणि तीच नाते नीट होण्यासाठीच तुम्हीच माझ्याजवळ नवसही बोलतात. अरे काय हे? आम्ही तुम्हाला काहीच दिवसासाठी पाठवले आहे इथे, यात वेळ वाया घालवत जाणार का? भिवू नकाच बाळांनो, मी पाठीशी आहे ना तुमच्या. मग तुम्ही निर्णय घ्यायला का चुकता? तुमच्या आयुष्यातील 99% समस्या तुम्ही चुकीच्या व्यक्तीला, चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीने सांगितलेल्या होतात. आणि शिवाय योग्य वेळेवर योग्य गोष्टी योग्य व्यक्तीला आणि योग्य पद्धतीने न सांगितल्याने ही होतात. व वेळेवर संवाद साधा आणि एकमेकांशी बोला, नक्कीच तुमचे मार्ग निघतील. समोरील माणूस तुझ्या मनावर वागणार नाही आणि त्यांच्याकडून अपेक्षा करणार तेवढा त्रास होणार. मान अपमान यामध्ये कधीच अडकू नको. अगं, ज्याला खरंच तुझी काळजी आहे ना, ते तुला दुखवतील का? मग अपेक्षा ठेवायच्या तर आमच्याकडून ठेव. त्यासाठी जे योग्य आहे तेच आम्ही तुला देऊ आणि आमचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहील. तुमच्या आयुष्यात 100 वाईट माणसे असणार, पण एक व्यक्ती असा असेल जो तुमच्यासाठी सर्व करेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व आहात. आणि ती एकच व्यक्ती 100 वाईट लोकांच्या बरोबरीने
तुम्हाला साथ देईल आणि ती कोणीही असू शकते. तिला कधीच जात, वर्ण, श्रीमंत, गरीब यामध्ये तुलना करू नका, कारण त्याला मी पाठवले आहे आणि तुमच्या आयुष्यात मी त्याला पाठवले आहे. मग तुम्ही त्याच्यासोबत कसं वागता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तू चमत्कार झालेले अनुभवले आहे. आम्ही आमचे अस्तित्व नेहमीच तुला दाखवले आहे, पण तू नेहमीच शंका घेते आणि मग पण लहान गोष्टीवर अगं मी तुझा बाप आहे असं स्वामी आपल्याला संबोधत आहेत. आणि मी तुमचा बाप इथे बसणं असताना तुम्ही कशाला काळजी करतात? सर्व काही माझ्यावर सोडा आणि निशंक राहा. मी आहे इथे. नेहमी सर्व काही तुझ्या मनासारखं होईल हे गरजेचं नाही आहे आणि तसे होणारही नाही. वेळ तुला तुझे कोण परके आणि कोण तुझे स्वतःचे हे दाखवून देईल आणि यालाच संसार बोलतात. आणि शेवटपर्यंत आम्हीच तुझी साथ देणार आहे आणि तुझी साथ आम्ही कधीच सोडणार नाही. तुझ्या मनात काय विचार सुरू आहे हे समजत आहे, पण मला खचू नकोस बाळा. अति राग बरा नाही आणि नेहमी समोरील व्यक्तीला उत्तर देणे गरजेचे असते असे नाही आहे. कधी कधी मौन बाळगून शांत राहावे. त्या व्यक्तीला त्याचे उत्तर बरोबर मिळून जाते. माझ्याकडे पैसे नाही आहे. लग्न कधी होणार? मुलं कधी होणार? कर्ज कधी कधी कमी होणार? आजारपण कधी संपेल? ज्याच्यावर प्रेम आहे ते मिळू द्या आणि परीक्षेत पास करा. काय हे तुला योग्य वेळ आल्यावर आजपर्यंत सर्व दिला आहे ना, तरी माझ्यावर विश्वास नाही आहे. माझा सेवक बोलून घेतो ना स्वतःला, मग थोडा विश्वास ठेव माझ्यावर. वर्तमान काळात जगायला शिक आणि आजचा दिवस उद्या नाही येणार. वेळ वाया नको घालू. सर्व होईल आणि सर्व काही नीट होईल एवढं लक्षात घे. तुझ्यासाठी जे हेच आम्ही देणार आहे आणि तुला मी हरू देणार नाही. चमत्कार शेवटच्या क्षणी पण होतात. फक्त तुझ्या स्वामींवर विश्वास हवा आणि पूर्ण मनाने विश्वास हवा. परनिंदा करू नको. एक लक्षात घे, मी सर्व काही बघत आहे. फक्त मी स्वामी सेवा करतो. मी स्वामी सेवक आहे असे बोलून काही नाही होत. तुमचे आचरण आणि विचार हे शुद्ध असायला हवेत आणि ते स्वामींच्या नामस्मरणासाठी पूर्णपणे तुम्ही निर्मळ मनाने त्यांची भक्ती केली पाहिजे. सर्व सृष्टीत मी आहे. चराचरात मी आहे. सर्व रूप माझे आहे. मला ओळखण्यासाठी तेवढे सामर्थ्यही हवे. एवढे चमत्कार दाखविले तुला तरी तुझ्या मनात शंका आणि अविश्वास हा असतोच. शेवटी ते तुझे कर्म आम्ही तुला देऊ केले. तुला ते घेता नाही येत. तू स्वतः अति विचार करून समस्या निर्माण करत असतो. नामस्मरण करत राहा. नक्कीच तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळणार आहेत. मग तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर तू नामस्मरणाशिवाय तुला दुसरा कोणता पर्याय नाही. एक लक्षात घे, कधी कधी नकारही तुझ्यासाठी चांगले असतात, कारण पुढे काय होणार आहे हे मला ठाऊक आहे, तुला नाही. आणि आम्ही तुला तेच देणार जे तुझ्यासाठी योग्य आहे. तुला जे आवडतं ते तुला मिळणार आहे आणि एवढं लक्षात ठेव. आणि तुझ्या मनासारखं नक्कीच होईल. जो कोणी तुझ्या सोबत वाईट वागतात, कामापुरता गोड बोलतात, तू त्यांना पैसे दिलेत ते परत देण्याचे नावही नाही घेत, तू त्या सर्वांनाच पाण्यात बघतो. नीट ऐक, तुझ्या सोबत जे काही चुकीचं होत आहे ते तुझे प्रारब्ध आहेत आणि गेल्या जन्माचे ते तू संपवत आहेस. तू त्या लोकांचा वाईट विचार करून परत स्वतःचे कर्म वाईट करून घेत आहे. मी सर्व बघत आहे. कोणी किती दिलेत, कसे दिलेत, तुझ्यासोबत कोण कसे वागत आहे याचा हिशोब माझ्याजवळ आहे. तू सर्व माझ्यावर सोड. मी नक्कीच तुझा बदला पूर्ण करेल आणि मी त्यांना त्यांच्या कर्माचे भोग त्यांच्याकडून भोगवून घेईल. जो कोणी माझा खरा भक्त आहे तो कोणाकडेही भीक मागत नाही, हा प्रेम करत नाही आणि समजून घेत नाही. अरे, जर तुला प्रेम, विश्वास, वेळ हे सर्व मागावं लागत आहे तर ती व्यक्ती तुझ्यासाठी योग्य आहे का? स्वतःला विचार. मला नको विचारू. आणि हे तुझे प्रारब्ध आहे, ते भोगावे लागतील. आणि ज्यांना माझ्यावर विश्वास असतो ते माझ्यावर अविश्वास दाखवत नाहीत. ते माझ्यावर विश्वास ठेवून असतात आणि मीही त्यांच्यावर विश्वास ठेवून असतो. अपेक्षा ठेवू नकोस. नवरा, बायको, आई, वडील, भाऊ, बहीण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नकोस. याने हे द्यायला हवे, त्याने ते द्यायला हवे. मी एवढं केलं सर्वांसाठी. सारखे याबद्दल विचार करून तुलाच त्रास होणार आहे आणि तुला काय मिळाले पाहिजे ते सर्व आम्ही देऊ. तू चिंचोक्याच्या मागे लागला आहे. तुझ्यासाठी आम्ही खूप मोठ्या योजना योजल्या आहेत. वाटेत काटे आहेत, पण तुझा हात आम्ही धरला आहे. त्यामुळे तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. सर्व होईल. काळजी करू नकोस आणि भिवू नकोस. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत.
स्वामी म्हणतात, मी सर्वांसाठी सर्व केलं, पण आता मला गरज आहे तेव्हा कोणीच माझ्या मदतीला येत नाही, असे माझे बाळ म्हणत आहे. मुळात कोण माझे आहे आणि कोण परके आहे हे मला आता समजत आहे आणि तुझे बोलणे मी ऐकत असतो. पण मी आहे तुझ्या सोबत, रडू नकोस, विश्वास ठेव. जिथे कोणीच साथ देत नाही ना, मी असणारच तिथे. आणि मी माझ्या पोरांना पोरकं नाही करत, मी त्यांना कवटाळून जवळ घेत असतो. माझं नियोजन तुला आता नाही समजणार, योग्य वेळ समजेल. जर तुझे माझ्यावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर आमच्या याला लीला आहे आणि किती अडकतो तू सर्व माहिती असून सुद्धा हे बघत असतो. आणि मग आम्ही सर्व काही बघत आहोत आणि आम्ही त्याप्रमाणे तुझ्या आयुष्यात लीला करणार आहोत आणि चमत्कार करणार आहोत. आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतात आणि या कठीण वेळात आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात आणि बऱ्याच वेळा आपण घाबरून निर्णय नाही घेत आणि आपण अडकतो. यामुळे आपली परिस्थिती अजून बिघडते. यामुळे निर्णय घ्या आणि पुढे चला आणि भिऊ अजिबात नका. काय करू हा तुझा नेहमीचा प्रश्न आहे. गुंतून का राहतो? एक ठाम निर्णय घे. निर्णय नाही घेतला तर जसे सुरू आहे तसे सुरू राहील. यामुळे निर्णय घे, या तो ईस पार या तो ऊस पार. तुझा जो ही निर्णय असेल मी सोबत आहे. तुला पोरकं नाही करणार एवढं मी तुला वचन देतो. मी आहे, नको काळजी करू. तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच होणार आहे. माझ्यावर अटूट तू विश्वास ठेव तर सर्व होईल आणि निशंक हो. एवढंच लक्षात घे, जेवढा वेळ दुसऱ्याबद्दल विचार करण्यात वाया घालवतो तेवढा वेळ स्वतःसाठी खर्च केला तर एकट्याने बसून रडावं नाही लागणार. तुझं आयुष्य तुला घडवायचे आहे आणि ते तुलाच बनवायचे आहे, एवढे फक्त लक्षात ठेव. वेळ कठीण आहे, पण याच वेळेत आपले आणि परके कोण आहे हे समजते. आणि तू ज्यांना आपलं माणूस समजत असतो ते सांगतात तुझी किंमत शून्य आहे आणि याला कलियुग आणि संसार बोलतात. म्हणून कुठे किती गुतावं हे तू ठरव, कारण शेवटी त्रास तुलाच होणार आहे आणि तो त्रास तुलाच भोगावा लागेल. म्हणून तुला तो त्रास करून घ्यायचा आहे की नाही हे तुलाच प्रॉपर ठरवावे लागेल. कधी कधी रक्ताची नाती तुला समजून नाही घेणार, पण मी तुला दिली आहे ना अशी नाती जी रक्ताची नाही पण त्यापेक्षा जास्त हक्काची आणि तुझा आदर जपणारी आहे. आणि ती म्हणजे माझ्यासोबत असणारं नातं. मी स्वतः स्वामी समर्थ मी तुला माझ्यासोबत जोडत आहे आणि तू माझा भक्त आहेस. मी तुला माझ्याजवळ घेत आहे आणि तुझ्या सर्व जे संकट आहेत त्यांच्यावर मी माझा हाताचा आशीर्वाद ठेवत आहे आणि तुझे सगळे संकट निवारत आहेत. एवढेच फक्त तू लक्षात घे. तुम्ही चुकीच्या व्यक्तीला जेव्हा वेळ देतात तेव्हा नेहमी तुम्हाला वाटतं की असते मी कुठे अडकले आहे आणि आधी जास्त चुकी होते. पण जेव्हा तुम्हाला जाणीव होते आपला वेळ वाया गेला आहे या सर्वांमध्ये तेव्हा फक्त पश्चाताप हाती लागतो. यामुळे वेळीच सावध व्हा आणि वेळीच सावधान व्हा. नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल मी परीक्षा माझ्या भक्तांची घेतो, कारण मला ठाऊक आहे ते कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात आणि कारण त्यांना माझ्यावर आणि मला त्यांच्यावर अतूट विश्वास आहे आणि अभेद्य विश्वास आहे आणि ते माझे भक्त आहेत. भक्तांनो, काळजी करून काही उपयोग होणार आहे का? समोरचा माणूस किती चुकीचा वागत आहे हे आपल्याला दिसते, पण तो स्वतःच्या इच्छेनुसार तसा वागत आहे हे लक्षात ठेव. आणि यामुळे त्याची काळजी करून स्वतःचा वेळ आरोग्य किती दुर्लक्ष करणार आहे तू. ज्या गोष्टी तुझ्या आवाक्यात नाहीत त्यामध्ये गुंतू नको आणि अजिबात गुंतून राहू नको. एवढंच मी तुला सांगू इच्छितो. स्वतःला माझा भक्त बोलून घेणे सोपे आहे. अरे माझ्या नावाचा जप करतात आणि माझ्याच नावाने लोकांना फसवतात, खोटे बोलतात, खोटी आश्वासने देतात, चोरी करतात, घरात वादविवाद करतात. अशी वृत्ती असेल तर माझी कितीही सेवा केली ती लागू नाही होणार. आणि वेळीच तुम्ही सावध यासाठी झाले पाहिजे. तुमच्या सर्वांचे आयुष्य देणारा प्रत्येक व्यक्ती हा जाण्यासाठी येतो. हा निसर्ग नियम आहे. कोणी मृत्यू होऊन सोडून जातो, कोणी विश्वासघात करून जातो, कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातात. म्हणून जे काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्यांच्यासोबत मनसोक्त आणि आनंदाने जगा. शेवटी तुमचा खरा प्रवास हा एकट्याने करायचा आहे आणि तो एकट्यानेच होणार आहे. रोज आपल्यासोबत ज्या काही घटना घडतात, चांगल्या वाईट, त्या आपल्याला काहीतरी शिकवत असतात. आज जर एखादी वाईट किंवा चुकीचे तुमच्यासोबत झाले असे वाटत असेल तरी ते तुला काय शिकवत आहे ते समजून घे आणि वेगळ्या पद्धतीने तू नक्कीच विचार कर. मदत ही नेहमी पैशांचीच करण्याची गरज नसते. कधी कधी तुमचे चांगले शब्द आणि प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन आणि गरजवंताची अडचण ऐकून घेणे याने सुद्धा तुम्ही मदत करू शकतात. आणि ही पण एक प्रकारे माझी सेवाच आहे.
जसे मी भक्तांना नेहमी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हेच वाक्य तुम्हाला मी सदैव तुमच्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती देते आणि तुम्हाला वाटते की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि मी आहेच तुमच्या पाठीशी, असे स्वामी म्हणत आहेत. अरे, तुम्ही इथे कशासाठी आले आहात? इकडे तुमचा प्रवास सुरू आहे. हा कधी संपणार हे तू नाही ठरवणार. मग कोणत्या गोष्टीला, व्यक्तीला किती महत्त्व द्यायचे हे आत्ता तरी ठरव. तुझा वेळ हा अमूल्य आहे याची जाणीव ठेव आणि नक्कीच तुझा वेळ वाया घालवू नको. स्वतःची तुलना करून तू नेहमीच चुकी करतो आणि मग नशिबाला दोष देतो. हे कितपत योग्य आहे? समोरचा माणूस तुला यशस्वी दिसतो, पण जसे दिसते तसेच असते का? संसारात समाधानी असणे महत्त्वाचे आहे. आणि मग तू समाधानी आहेस का? आणि तू समाधानी राहिलाच पाहिजे असे आमचे म्हणणे आहे. खूप काही करायचे आहे, पण कसं करू ते नाही समजत. कोणी साथ नाही देत. हे वाक्य बोलून तू कितीतरी वर्षे वाया घालवली. आरशात बघ जरा. स्वतःला तुझे आयुष्य बदलणार आहे. कृती कर आणि नक्कीच तुला फळ मिळेल, एवढे मी तुला आश्वासन देतो. नाही समजून घेणार तुला सर्वे. कधी कधी तुझीच आई वडील ही तुला समजून नाही घेत, पण तुला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. आणि जर तू योग्य आहे, तुला मार्ग नक्कीच मिळेल आणि तू योग्य मार्गावर जाशील. तुला माहित आहे का तुझे जास्त पैसे खर्च का होतात? कारण तू जेव्हा ही खर्च करतो तेव्हा हाच विचार करतो, हे पैसे पण गेले, आता कसं होणार? आणि दिवस रात्र रडत असतो, माझ्याकडे पैसे नाहीत. हे वाक्य बोलणे सोडून दे. पैसे जास्त खर्च होतात या सर्वांचा विचार करू नको. असं काय करू शकतो ज्याने पैसे येतील याचा विचार करण्यात ऊर्जा खर्च कर आणि तुझे विचारच तुझे वास्तव्य आहे. ते बदल, परिस्थितीही बदलेल आणि मग तुझं जीवनही बदलून जाईल आणि ते सुखमय होऊन जाईल. पैसा खूप खर्च होतात. पैसे येण्या अगोदर खर्च होण्याचे मार्ग सुरू झालेले असतात. दिवस रात्र फक्त यांचे पैसे द्यायचे आहे, कसे होणार याच विचार करतो, पण शेवटी दर महिन्याला पैशाची सोय होऊन जाते ना. अरे, तू पैसे मोज करायला खर्च करतो का? सर्व काही गरजेचे आहे ना, मग निघेल मार्ग. तू नक्कीच टेन्शन घेऊ नको. आठवणीतील रमणे, आठवणीत रडणे, स्वतःला त्रास करून घेणे कितपत योग्य आहे? शेवटी हा भूतकाळ आहे. चांगले किंवा वाईट यात आपण काहीही बदल नाही करू शकत, पण आपण भूतकाळातून शिकू शकतो. एवढे मात्र आपण करू शकतो आणि त्या अनुभवातून आपण पुढे तसे करणार नाही याचा आपण निश्चित आपण एक धैर्य घेऊ शकतो. सर्व गोष्टी मनावर घेशील तर जगणार कधी? मग आम्ही बघत आहोत सर्व. अजून थोडे दिवस थांब, तुझेही दिवस चांगले येणार आहेत आणि तुझे दिवस चमकणार आहेत. तुम्हाला एक सत्य सांगतो की निखळ आणि शुद्ध भगवंत भक्ती कधी ना कधीतरी रुजून येते आणि मग त्या भक्तीला वसंत पावली फुटते आणि अक्षय फुले लगडून येतात आणि समाधानाचे वारे वाहू लागतात. परमेश्वराची निश्चिंत कृपा होते. फक्त आपले भगवंत प्रेम सतत प्रकट होत राहिले पाहिजे. परमेश्वर आपल्या वेड्या भक्ताचा सांभाळ नक्कीच करतो, त्याला आधार देतो, त्याचा हात हातात घेतो आणि सुंदर आयुष्य बहाल करत असतो. एवढेच लक्षात घ्या. संसार म्हटलं तर चढ उतार, चढ हे येणारच आणि मग दुःख किंवा अपयश हे तुला तुझ्यातील सुप्त गुणांनाही दाखवतात, हिंमत देतात. प्रत्येक अडचण एक संधी आहे. जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघ जरा. मग साधना करत राहा आणि नामस्मरण करत राहा. नक्कीच तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुला जगण्याची नवी उमेद मिळेल. तुला सर्व माहीत आहे. तुला समोरचा माणूस फसवत असतो. तुझ्या अंतःकरणामधून मीच तुला सांगतो, पण तू नेहमीच दुर्लक्ष करतो. तुला जे सोयीस्कर आहे तू तसे निर्णय घेतो. शेवटी तुला सर्व अनुभव घेऊनच शिकायचे ठरवले आहे आणि मग तू तुझ्या अनुभवानुसार नक्कीच चांगले शिकले पाहिजे. संकेत, मार्ग मी तुला नेहमी दाखवत असतो आणि ते कसे ओळखावे ते तुझ्यावर आहे, माझ्यावर नाही. फक्त मी तुला रस्ता दाखवण्याचे कार्य करणार आहे. तुझ्याजवळ काय नाही आहे यावर विचार करून तुझ्याजवळ जे आहे याचा विचार करायला विसरला. अरे, तू जरा स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघ. अरे, तुझ्याजवळ निरोगी शरीर आहे, तुझे इंद्रिय सुशिक्षित आहेत आणि मग खरी संपत्ती तर हीच आहे. कृतज्ञता व्यक्त करत राहा आणि भगवंताला तू धन्यवाद करत राहा. गुरु आणि शिष्य यांचे नाते जन्मजन्मीचे आहे आणि तुझ्या मनातले मी ओळखतो आणि माझ्यावर असलेला तुझा विश्वासच तुला जन्मजन्मी माझ्याशी अंतर्मुख करतो. तुला योग्य मार्ग दाखवणे, तू चुकलास तर तुला वेळोवेळी सावधही करतो, फटकेही देतो. अखेर तू माझा बाळ आहेस. तुझ्यासोबत मी असताना कोणालाही घाबरण्याची गरज नाही आहे आणि मी सर्वांसोबत आहे जो माझी भक्ती करतो. स्वामी म्हणत आहेत, बाळा, दुसरे लोक तुला चुकीचे समजतात, तुला समजून नाही घेत,
पण याने खंत का करतो? तुला योग्य आहे मला ठाऊक आहे. व्यर्थ चिंता करू नकोस आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव. शंका, अविश्वास, अरे तुला माझ्यावर विश्वास नाही आहे. नेहमी तुझ्या मनामध्ये बोलत असते की स्वामी खरंच असली करणार का? तू अजूनही मला ओळखलं नाही आहे आणि मनात शंका घेऊन तूच तुझ्या कामात अडचणी आणतो आहेस. आणि एवढं तू लक्षात घेतलं पाहिजेच. आम्ही आहोत ना, मग तू भीतो कशाला? फक्त विश्वास ठेवायला शिक. नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो. समोरचा व्यक्ती चुकीचा वागत आहे तर तसे वागण्याचे नेमके कारण काय आहे हे शोध. उगीच अतिविचार करून अविश्वास फैलवू नकोस आणि अविश्वास ठेवू नकोस. हिंमत हारू नकोस. प्रयत्न करत राहा. आज तुझं काम नाही झाले तर काय झाले, उद्या होईल किंवा त्यानंतर होईल. तू मनापासून सर्व प्रयत्न कर. मी आहेच तुझ्या पाठीशी आणि मी सर्व काही बघत आहे. अरे हे आयुष्य खूप सुंदर आहे. नेहमी उदास असतो. काही चुकीच्या गोष्टी सुद्धा तुझ्या चांगल्यासाठी असतात. आमच्यावर विश्वास नाही आहे का तुला? प्रत्येक व्यक्ती, प्रसंग हे तुला काहीतरी शिकवत असते आणि जे की तुझ्यासाठी चांगले आहे. आणि आम्ही तुझ्यासाठी चांगलाच विचार करत असतो. मी तुला ओळखतो. या जन्मी नाही तर आपले नाते जन्मजन्मीचे आहे आणि तुला कधी हरू देणार नाही. प्रामाणिकपणे राहा. मी सर्व पाहत आहे आणि मी सर्व तुला देणार आहे. अबोला आणि अतिविचार यामुळे तू सतत तुझ्यासोबत वाईट कसे होईल किंवा भीतीमुळे तू खूप वाईट विचार करतो आणि तुझ्यासोबत वाईट घडते. नामस्मरण करत राहा आणि तारक मंत्रचे नित्य नेमाने बोलत राहा. चांगले विचार कर. नक्कीच तुझ्यासोबत चांगले घडेल. दुसऱ्यांना दोष देणे बंद कर आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घे आणि स्वतःच्या मतावर ठाम राहा. नक्कीच तुला यश मिळेल. बऱ्याच वेळेला तुला जे हवे आहे आम्ही तुला नाही देत, कारण आम्हाला तुला त्याहूनही अधिक चांगले द्यायचे असते. फक्त तू आमच्यावर नाराज होऊ नकोस. स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. पैसे कसे कमवायचे ते सुचत नाही आहे आणि स्वतःच्या आपल्या लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, पण मार्ग मिळत नाही आहे. आणि रोज हे सांगत असतोस तू. कर्म प्रयत्न कधी करणार आणि अशा लहान लहान अपयशाचे खचू नकोस जाऊ. आणि मार्ग तुझ्या समोर आहे. फक्त तुझ्या डोळ्यांनी ते बघ आणि तू ओळख. बाळा, संकटही येत असतात. ते पूर्वकर्म संचित आहे तुझे. आम्ही तुझे प्रारब्ध कमी करू शकतो, संपवू नाही शकत. तू खंबीर उभा राहा. तुझ्या केसालाही धक्का नाही लागू देणार एवढं आम्ही तुला आश्वासन देतो. आणि तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. तुला किती वेळा सांगितले, दुसऱ्यांकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको. तुला कोणी पैसे देऊन मदत करेल, कोणी वशिला देऊन कामाचं असं काही होणार नाही. मेहनत कर आणि चांगल्या मार्गाने राहा. मी तुझ्या पाठीशी आहेच. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये किती चांगले होतंय, याने पैसे कुठून आणले, हिला एवढं चांगलं नोकरी किंवा स्थळ कसे मिळाले याचा विचार करून स्वतःचा वेळ वाया घालवू नकोस. तू फक्त तुझ्या कर्मावर आणि माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर सर्व काही होईल आणि सर्व काही नीट होईल. आज तू ज्या पण अडचणी, दुःखांमधून जात आहे, एक दिवस येईल तुला आजची परिस्थिती आठवणारही नाही. योग्य वेळ आल्यावर सर्व काही ठीक होईल आणि व्यवस्थित होईल. मोक्षाचा अर्थ माहीत आहे का तुला? मी सांगतो. कोणताही मनुष्य मृत्यू झाल्यावर त्याच्या पार्थिव देहाला अग्नी दिली जाते. मग आमच्याजवळ तुमचा आत्मा येतो आणि जो अनेक युग शरीर बदलतो. तूही कधीतरी मुंगी, गाय अशा योनीतून आला आहेस. बरं, मग मनुष्य योनी भोगून आल्यावर हिशोब होतो कर्माचा आणि मग ठरवले जाते तुमचे प्रमोशन करायचे की नाही. आता पुढचा जन्म नको तर मोक्ष पण ते सोपं नाही आणि मग अशक्यही नाही. फक्त तू भगवंत भक्ती कर. सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते. आणि तुम्ही कधीच विसरू नका, प्रपंचात ठाई ठाई भोवरे पसरलेले असतात. एक चुकवायला गेले की दुसरा भोवरा समोर येतो आणि भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःखानं त्या पार कराव्या लागतात. म्हणून सांगतो की नामस्मरणाला कधी विसरू नका आणि प्रापंचिक भ्रामक सुखांना कधी आंधळेपणाने गाढ आलिंगन नक्कीच देऊ नका. एवढं लक्षात घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जगा. सारखं रडत असतो, हे असं का, ते तसं का. तुझ्याजवळ जे आहे ते काही कमी नाही आहे. तू रोज झोपेतून उठतो. नवीन दिवस, नवीन 24 तास असतात तुझ्याकडे. उठ, छंद जोपास, हस रे आणि मग सर्व काही छान होणार आहे. आणि मग तुझ्या चेहऱ्यावर असं हसू आलं की आम्हालाही थोडं बरं वाटतं. अरे किती लोकांना कुंडली दाखवतो. तू जन्म घेतला तेव्हा तू मागच्या जन्माचे कर्म भोगत घेऊन आला आहे. कोणतेच ग्रह तुझे काहीच करू शकत नाही. प्रारब्धाची तीव्रता मी कमी करेल. आम्हाला शरण ये. कर्म स्वच्छ ठेव. आमच्यावर विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे.
फक्त तू भिवू नकोस. पैसा, अरे पैसे हे फक्त एक जीवन जगण्याचे साधन आहे. पैसे देऊन तुम्हाला सुविधा मिळतात, पण तुम्ही पैशांच्या मागे एवढे गुरफटून गेले, रक्ताची नाती विसरलात. मसनात उरावर पैसे घेऊन जाणार आहे का तू? मेल्यावर तुझे कर्म येतात तुझ्यासोबत. अजूनही वेळ गेले नाही. नक्कीच तुला सुधारायला हवे. तुला वेळोवेळी मी दाखवत असतो, समोरचा माणूस तुझा वापर करत आहे की तुला खरंच मदत करत आहे. पण शेवटी तुला ज्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीला बघायचं असेल तू त्याच प्रकारे बघतो. असं करू नको. याचा त्रास तुलाच होणार आहे आणि आम्ही तुला तसे संकेत देत असतो. अरे तुझं प्रेम आहे त्यांच्यावर, पण त्याला किंमत नाही ना तुमची. मग तुला समजत कसं नाही? एक स्त्री ही देवी स्वरूप असते. तुला स्वतःची किंमत नाही या गोष्टीची वाईट वाटते. लवकर निर्णय घे आणि लवकर तू त्या संकटातून बाहेर पड. माझ्या इच्छेशिवाय माझं नावही तुझ्या मुखात येणार नाही. तुझ्या हातून माझी कोणतीही सेवा माझ्या इच्छेशिवाय होणार नाही. एवढं लक्षात ठेव बाळा. आणि मीच तुझ्याकडून माझी सेवा करून घेत असतो. एवढंही तू लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व काही क्षणिक आहे. दुःख किती दिवस कुरवाळत राहायचं हे तुझ्यावर आहे. तुझं ठरव. तुला असं रडायचं आहे का सर्व स्वीकारून पुढे जायचं आहे? आणि मग तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार नक्कीच होशील. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपला आत्मा शुद्ध व्हायला हवा. भगवंताच्या उपासनेत दंग व्हायला हवे आणि आपली उपासना बळकट व्हायला हवी. तरच भगवंताच्या चरणाशी दृष्टी स्थिर होईल. आणि मनात कुठलाही उद्देश न बाळगता नामस्मरण केले तर भगवंताची बासरी ऐकू आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एकच करावे, आपण भगवंताचे होऊन जावे आणि त्यांना खरे तर पर्याय नाही. आणि तुकाराम महाराजांनी भगवंत भक्तीमधील म्हटले आहे की नामाची आवडी लागलीसी चित्ता, पाया आठविता सुख वाटे. मग एकदा का नामाची आवड लागली, चित्तात फक्त नामघंटांचा आवाज घुमू लागतो आणि मग भगवंत ब्रह्म अस्तित्वाची चाहू लागते आणि त्यामुळे सुखाची चव कळते आणि ती कायम टिकते. मात्र आवश्यक आहे आणि ती टिकायला हवी आणि तुम्हीच ती टिकवू शकता. कारण तुम्हीच भगवंताचे नामस्मरण करू शकता आणि ती गोष्ट टिकवू शकता. एक लक्षात घ्या की जीव असह्य करून सोडणारे जीव घेण्यात तीव्र दुःखांचा फेर प्रत्येक माणसाभोवती फिरत असतो आणि यात नवीन असे काहीच नाही. या असंख्य अशा त्या दुःखामधून सहजपणे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देह भावनेने जगणे सोडून मग द्यायचे आणि मग केवळ भगवंताचे नाव घेत आत्म्याच्या साक्षीने जगायचे. आणि प्रारब्धानुसार सर्व काही या जन्मात प्रत्येकाला सोसायला लागते आणि त्याला किती महत्त्व द्यायचे त्यापेक्षा भगवंत नामात आपण अखंड राहिले तर आनंदाचा प्रदेश आपसुकपणे विसरत जातो. आणि त्यासाठी सतसंगत हवी आणि प्रेमाची ऊब हवी आणि प्रेमाचे वारे व्हायला हवेत. आणि हे सारे फक्त नामस्मरणाने साधते. मग शांत आणि स्थिर ठेवणारी साधना म्हणजे एक भगवंताचे अथक स्मरण. आणि एवढे ध्यानात ठेवा म्हणजे झाले. आणि मग तुम्ही हे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. आता स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वार्थाची वाट ही कधी शोधायला लागत नाही. ती प्रत्येक जीवनात ती उपजत असते. आणि मग बहुतेक जीवांना आपला स्वार्थ नीट कळतो आणि तो स्वार्थ नीटपणे साधता जाईल ना ज्यांची स्वार्थी जीवळ काळजी घेत असतो. प्रश्न असा असतो की परमार्थ वाटेचा त्या वाटेवरून चालत जायला खूपसे जीव उत्सुकच असतात आणि नसतात. एक लक्षात घ्या, स्वार्थाची दलदल त्यांना अधिक प्रिय वाटते आणि या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सत्संग, सज्जनांचा सहवास आणि अखंड नामस्मरणात. एक लक्षात घ्या की हाय त्यात आपण जर समाधान मानले आणि कोणताही द्वेष मत्सर न करता केला नाही, प्रत्येकाला धावत जाऊन मदत केली आणि एका भगवंताचे नित्य स्मरण केले तर ह्या विश्वात केवळ परमार्थाचीच वाट सर्वत्र परमार्थाच्या वाटेवर अगदी सहजपणे घेऊन जाते. आणि भगवंताशी अनुसंधान राखणे हाच परमार्थाचा महामार्ग आहे. एवढेच तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि परमार्थाजवळ जाण्यासाठी हाच एक मार्ग आपल्यासाठी खुला आहे. मित्रांनो, माझ्या परमभक्त स्वामी भक्तांनो, परमेश्वरी कृपा एकदा का झाली की आपल्या जगत असलेल्या एकूणच आयुष्यावर मग पौर्णिमेचे चांदणे सतत पाझरू लागते आणि मन आणि एकूणच अस्तित्व शांत होत जाते आणि सभोवती समाधानाचे वारे वाहू लागतात आणि तृप्तीचा अनोखा क्षण माणूस प्रत्यक्ष अनुभवू लागतो आणि मुखामध्ये केवळ भगवंत नाम घुमू लागते. देह प्रपंच करतो परंतु मन मात्र परमार्थात डुंबून जाते. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो,
तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की परमेश्वरी कृपा होण्यासाठी अखंड नामस्मरणात तुम्ही राहा आणि त्यातच सुख दाटून आलेले आहे आणि हे कधीच विसरू नका. त्यासाठी एकच सिद्ध अंक आहे. तो अंक म्हणजे मी तुम्हाला आता नक्कीच सांगेल आणि तो अंक म्हणजे तुम्ही फक्त एक मंत्र म्हणायचा आहे. आणि तो मंत्र म्हणजे कसा असतो की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र तुम्ही नक्कीच आपल्या घरी म्हणायचा आहे. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस बघण्यात येतील. मित्रांनो, स्वामींवर जर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर असा विश्वास असेल आणि मनापासून स्वामींवर तुम्ही प्रेम करत असाल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा. तत्वज्ञ आणि लेखक बॉब प्रॉक्टर म्हणतात, रहस्य हवी असणारी कोणतीही गोष्ट मिळवून देतं आणि सुख, आरोग्य आणि धनसंपत्ती सुद्धा ते मिळवून देत असतं. फक्त तुमचं त्याच्यावर प्रेम तेवढं पाहिजे. तुम्हाला जे हवं ते मिळवून तुम्ही शकता, करू शकता किंवा बनवू शकता हे नक्कीच आहे आणि मिळवूही शकता. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. आता आपण जी गोष्ट मिळवण्याचं ठरवतो आणि ज्या गोष्टीची स्वतःसाठी निवड करतो ती मिळवू शकतो. ती गोष्ट किती मोठी आहे याचा मी विचारही करीत नाही, कारण यामुळे काही फरक पडत नाही. ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळत असते. तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावंसं वाटतं? तुम्हाला करोडपती बनण्याची इच्छा आहे का? तुम्हाला कोणत्या प्रकारचा कसा उद्योगधंदा हवा आहे आणि तुम्हाला आणखी अधिक यशस्वी व्हायचंय? तुम्हाला खरोखर आणि नेमकं काय हवंय हे जीवनाचं महान रहस्य आहे. भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे रहस्य जाणत होत्या त्यांना ही शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती, इतरांना कळू द्यायची नव्हती. त्यांनी सर्वसामान्य लोकांना या बाबतीत अंधारात ठेवलं, अज्ञानी ठेवलं. सर्वसामान्य लोक दिवसभर काम करणं, संध्याकाळी घरी परतणं याच चक्रात फिरत असत. मनशक्तीचा उपयोग ते करत नव्हते, कारण या शक्तीचं रहस्य काही थोड्या लोकांपुरतं सीमित राहिलं. इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की अनेकांच्या मनात या रहस्याचं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जागृत झाली आणि काही जाणकारांनी तर इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न, या ज्ञानाचा प्रसार करण्याचा कार्यही केलं. आणि लक्षात घ्या, एक लेखक म्हणतात की मी अनेकांच्या जीवनात कित्येक चमत्कार होताना पाहिले आहेत. वित्तीय चमत्कार, शारीरिक उपचारांबाबतचे चमत्कार, मानसोपचारांच्या क्षेत्रातील चमत्कार, नातेसंबंध सुधारण्याचे चमत्कार. आता रहस्याचा वापर कसा करावा हे समजल्यामुळेच हे सर्व काही झालं आहे. आता रहस्य नेमके काय आहे? मग आता मात्र तुम्ही या विचारानं हैराण झाला असणार, हे रहस्य नेमकं म्हणजे काय आणि आहे तरी काय? आता मी सांगतो तुम्हाला माझ्या दृष्टीनं. आता मला उमगलेला याचा अर्थ कसा आहे? आपण सर्व एकाच अमर्यादित शक्तीने कार्यरत आहोत आणि होतो. एकाच प्रकारची तत्व आपलं मार्गदर्शन करतात आणि विश्व प्रेरणेचे हे नैसर्गिक नियम इतक्या निश्चित स्वरूपाचे आहेत की स्पेसशिप बनवताना आपल्याला जरासुद्धा अडचण जाणवत नाही. आपण लोकांना चंद्रावर देखील पाठवू शकतो आणि यान उतरवण्याचा क्षण न क्षण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो. तुम्ही कुठेही असा, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मग लंडन, तुम्ही कुठेही असा, आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने, एकाच वैश्विक नियमानुसार काम करतो आणि एकच नियम, आणि तो म्हणजे आकर्षणाचा नियम आहे. रहस्य म्हणजे हाच आकर्षणाचा नियम. तुमच्या जीवनात जे जे घडतंय, घडत असतं ते तुम्ही आकर्षित करत असता आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमांद्वारे आकर्षित करता. ज्याचा तुम्ही सतत विचार करता, त्या मानस प्रतिमा जे तुमच्या मनात चाललेलं असतं ते तुम्ही आकर्षित करता आणि तुम्ही प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं आणि तुमचा प्रत्येक विचार एक वस्तू, एक शक्ती आहे. आत्तापर्यंत झालेले जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्याला हे सांगत आले आहे की आकर्षणाचा नियम हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या की विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग आणि विल्यम ब्लेक यांनी आपल्या कवितांमधून हे सांगितलं आहे. लुडविग वॅन विथोनेमचं हे संगीतात सांगितलं आहे आणि लिओनार्दो दी विन्सी यांसारख्या कलाकारांनी हेच आपल्या चित्रातून दर्शवलं आहे. सॉक्रेटिस, प्लेटा, राटला वाटा, इमर्सन आणि अशा कलाकारांनी सुद्धा, यांच्यासारख्या विद्वानांनी सुद्धा, तत्वज्ञानांनी हेच आपल्याला लेखातून, विचारातून व्यक्त केलं आहे. त्याचं नाव अमर झालं आणि त्याचं अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं आणि कायमचं. हे रहस्य हिंदू धर्म, हर्मेटिक परंपरा, बौद्ध धर्म, यहुदी धर्म, ईसाई धर्म आणि इस्लाम धर्माचे ग्रंथ, पुराकथांमध्ये उपलब्ध आहे आणि तसंच
बॅबिलॉन आणि इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतील कहाण्या यातही हे रहस्य दडवून ठेवलेलं आहे. आता हा नियम काळासोबतच सुरू झाला आणि तो पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे देखील असणारच आहे. हाच नियम ब्रह्मांडाची संपूर्ण व्यवस्था, आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवनानुभव निश्चित करतो. तुम्ही कोण आहात, कुठे आहात यामुळे काही फरक पडत नाही. आकर्षणाचा नियमच तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना आकार देतो आणि हा सर्व शक्तिमान नियम आहे. तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सर्व करतो. तुम्ही तुमच्या विचारांच्या आकर्षणाने हा नियम क्रियाशील करता. आणि लक्षात घ्या, प्रत्येक युगातील बुद्धिमान व्यक्तींना या नियमांचं ज्ञान होतं आणि प्राचीन बॅबिलॉनच्या संस्कृतीतही हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना हे ज्ञान होतं. खरं तर हे ज्ञान खूप कमी, अगदी काही निवडक व्यक्तीपुरताच सीमित होतं. इतिहासकार आणि विज्ञानांनी या पुरातन बॅबिलॉन संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीसोबत तपशिलावर लिहून ठेवलाय. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक हँगिंग गार्डन याच बॅबिलॉन संस्कृतीची देणगी आहे. आणि या लोकांनी वैश्विक नियम समजून घेतले आणि उपयोगात आणले आणि यामुळेच ती जगातील सर्वात वैभवशाली संस्कृतीपैकी एक गणली गेली. आता तुम्हाला हे माहीत आहे का, जगातील फक्त 1% लोकांकडे जवळपास 96% संपत्ती असते. तुम्हाला केवळ एक योगायोग असावं वाटत असते, पण छे हे तर पूर्वनियोजित आहे. त्यांना एका खास गोष्टीचं ज्ञान होतं. त्यांना एक अद्भुत रहस्य माहिती होतं आणि ते रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे. आणि या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली. आणि जाणून बुजून विचारपूर्वक असेल किंवा नकळत असेल, लोक नेहमी संपत्ती, समृद्धी, विपुलतेचा विचार करीत असतात. इतर कोणताही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाही. त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्ती विषयक असतात आणि हे फक्त संपत्ती विषयीच विचार करीत राहतात. याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येतच नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती, समृद्धी आणि विषयीच्या प्रबळ विचारांमुळेच संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. आणि हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे. रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण, तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळवली आणि घालवली, परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळवली. असं का घडलं? त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही, पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते, म्हणून ते श्रीमंत होण्यात सफल झाले. आणि त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याचा भीतीदायक विचारांना त्यांनी मनात आसरा दिला आणि भीतीनं त्यांना इतकं ग्रासून टाकलं की आता हे विचार अत्यंत प्रबळ झाले. आणि आता संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीनं पारडं जड झालं. आणि याचं कारणानं त्यांची धनदौलत गमावली. आणि एकदा की वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली आणि मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत आलं. आणि आकर्षणाचा नियम तुमच्या विचारांनुसार क्रियाशील होतो, मग ते विचार कोणतेही आणि कसेही असोत. एवढं फक्त लक्षात घेतलं पाहिजे. समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होत असतात. आकर्षणाचा नियम समजून घेण्याचा माझ्यासाठी सरळ साधा सोपा मार्ग म्हणजे मी स्वतःला एक चुंबक समजतो आणि मग मला माहिती असतं की दुसरा चुंबक माझ्याकडे आकर्षित होईलच. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात. तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमधून प्रक्षेपित होते. आता आकर्षणाचा नियम मूलतः असं सांगतो की समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. याचा दुसरा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही एखादा विचार मनात आणता तेव्हा तुम्हीच तशाच प्रकारच्या इतर विचारांनाही स्वतःकडे आकर्षित करता. आणि तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाचा हा नियम कधी ना कधी नक्कीच अनुभवला असणार. कधी तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत विचार करीत असता आणि ज्याबद्दल तुम्ही नाखुश आहात आणि तुम्ही या गोष्टीबद्दल जितका अधिक विचार करू लागलात तितकी ती आणखी वाईट दिसायला लागली. हे असं होतं कारण जेव्हा आपण सातत्यानं एकच विचार मनात आणतो तेव्हा आकर्षणाचा नियम ताबडतोब त्याच्यासारखेच दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो आणि काही मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारे एकसारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट दिसू लागते. तुम्ही या गोष्टीबाबत जितका अधिक विचार करू लागाल तितके अधिक अस्वस्थ व्हाल आणि त्रासून जाल. पहा, कधी असेही झालं असेल, तुम्हाला सदविचारांना आणि समविचारांना आकर्षित केले जाण्याचा खाली दिलेला अनुभव नक्कीच तुम्हाला आलेला असेल. आणि मग तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि मग ते गाणं डोक्यातून निघत नाही आणि हे गाणं पुन्हा पुन्हा तुमच्या मनात घुमत राहतं. तुम्हाला जाणवलंही नसेल की जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकत होतात
तेव्हा तुम्ही त्यावर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. असं केल्यामुळे तुम्ही त्या गाण्याबद्दलचे अधिक समविचार अत्यंत प्रबळ सामर्थ्याने जोरदारपणे आकर्षित केले आणि ते पुन्हा पुन्हा केले. तर माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं आणि तुम्हाला नेमकं काय हवंय हे मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. असं करून तुम्ही विश्वातील महान नियमांपैकी एक क्रियाशील करता आणि आकर्षणाचा नियम तोच आहे. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता तसेच बनता. तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वाधिक विचार करता ते आपल्याकडे खेचून घेता आणि आकर्षित करता. तुमचं वर्तमान जीवन, सध्याचं आत्ताचं जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचं प्रतिबिंब आहे आणि यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत आणि तशा वाईटही. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता ती गोष्ट तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता आणि त्या अर्थी तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला अगदी सहजच कळेल. आणि कारण तेच तर तुम्ही अनुभवत आहात आणि तुमच्या या विचारांनाच आलेलं हे अस्तित्व आहे फक्त आतापर्यंत. कारण आता तुम्ही रहस्य जाणून घेण्यास सुरुवात केली आहे आणि या ज्ञानानं तुम्ही तुम्हाला हवा तसा बदल परिवर्तन जीवनात आणू शकता आणि कोणतीही गोष्ट तुम्ही बदलू शकता. जी गोष्ट तुम्ही तुमच्या मनचक्षूंनी पाहता ती तुमच्या हातात येणार असते आणि तुम्हाला जे हवं त्याबद्दल विचार करा आणि तो तुमचा प्रबळ विचार बनवा आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईल. थोडक्यात हा सिद्धांत 3 सोप्या शब्दात सांगणं सहज शक्य आहे. विचार वस्तू बनतात, विचारांना अस्तित्व येतं आणि याचं सामर्थ्यशाली सिद्धांतामुळं तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आलं आणि विचार वस्तू बनले. आणि तत्व स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा. तुमच्या मनात अंतर्मनात जे सतत झिरपत राहू दे आणि तुमचे विचारच साकार झाले. बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते आणि आपण विचार मोजू शकतो. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी सातत्याने पुन्हा पुन्हा विचार मनात आणता आणि असता, नवी कोरी गाडी, जरूर असलेली रक्कम, पैसा, तुम्हाला हवा तसा जीवनसाथी मिळणं याची कल्पनाचित्र मनात उभी करता, त्यावेळी तुम्ही त्या विचारांची विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्रक्षेपित करीत असता आणि विचार चुंबकीय कक्षेत आणि संकेत प्रत्यक्षित करतात आणि जे ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित नक्कीच करत असतात. एवढंच गोष्ट खरं आहे. प्रबळ विचार किंवा मानसिक दृष्टिकोन हा चुंबक होय आणि नियम असा आहे की समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. परिणामस्वरूप मानसिक दृष्टिकोन हा नेहमी आपल्या गुणधर्मांना अनुरूप अशी परिस्थिती आकर्षित करतो. विचारांचे चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात नक्कीच पसरत असतो आणि मग एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो आणि पाठवलेली प्रत्येक गोष्ट उगमस्रोताकडे परत येते आणि तो उगमस्रोत तुम्ही स्वतः असतात. याबाबत अशाही पद्धतीचे विचार करून पहा. आपल्याला माहीत आहे की एखाद्या टेलिव्हिजन स्टेशनचा ट्रान्समिशन टावर एखाद्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर प्रसारण करतो आणि जी तुमच्या टेलिव्हिजनवरील प्रतिमांमध्ये बदलली जाते. आणि आपल्यापैकी बहुतेकांना हे सगळं नेमकं कसं होतं हे नसेल कळत, पण आपल्याला एवढं तरी नक्कीच माहिती असतं की प्रत्येक चॅनलची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीवर आपलं टेलिव्हिजन ट्यून करतो तेव्हा त्या चॅनलची चित्रमालिका आपल्याला दिसू लागते आणि आपण एखादं विशिष्ट चॅनल लावतो म्हणजे त्या चॅनलच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू शकतात. आपल्याला वेगळ्या प्रतिमा चित्र हवी असतील तर आपण चॅनल बदलतो आणि आपला टीव्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करतो. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टावर आहात आणि तुम्ही या पृथ्वीवरील कोणत्याही टीव्ही टावरपेक्षा अधिक शक्तिशाली आहात. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टावर आहात. तुम्ही जे ट्रान्समिशन प्रक्षेपित करता तेच तुमचं जीवन, तुमचं जग साकारतं आणि तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता ती सर्व दूर पसरते आणि शहरातून देश विदेशांपलीकडे जगभर एवढेच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन विश्वापार पसरते आणि संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागते. आणि ही फ्रिक्वेन्सी तुम्ही आपल्या विचारांनी प्रसारित करता आणि जी चित्र तुम्हाला विचारांच्या प्रक्षेपणामुळे मिळतात ती तुमच्या टीव्ही स्क्रीनवर नसतात तर ती साकारतात तुमच्या जीवनात. आणि तुमचे विचार जे फ्रिक्वेन्सी निर्माण करतात त्या फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या समान गोष्टी आकर्षित करतात आणि मग ते विचार पुन्हा परत येतात आणि तुमच्या जीवनातील घटित बनून. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील घटित किंवा काहीही बदलायचं असेल तर फक्त चॅनल बदला, फ्रिक्वेन्सी बदला. तुमच्या विचारात बदल करून आणि मानसिक शक्तीची कंपनं ही अत्यंत तरल, अतिसूक्ष्म आणि तरी प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असतात. जर तुम्ही समृद्ध वैभवशाली जीवन कल्पनेत
सतत रंगवीन राहाल तर ते तुम्ही नक्कीच आकर्षित कराल. हा सिद्धांत प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरा ठरतोच. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्वक जीवन निर्माण करत असता. आणि हे सगळं इतकं सोपं आहे, परंतु मग एकच मोठं प्रश्नचिन्ह उरतं. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का नाही जगू शकत हा प्रश्न आपल्याला येत असतो. मग वाईट गोष्टींऐवजी तुम्ही चांगल्या गोष्टी आकर्षित करा. समस्या हीच आहे, बहुतेक लोक त्यांना जे नको आहे त्याचाच विचार करत राहतात आणि मग त्यांना उगीच आश्चर्य वाटत राहतं त्यांच्या बाबतीत या गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात. लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळण्याचं एकमेव ठिकाण आणि कारण म्हणजे ते त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याचाच विचार करत असतात. आणि तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका तुमचे शब्द, कारण नियम अत्यंत सत्य आहे आणि तो चुकत नाही. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेगपेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती तर नको तेच मनात हा रोग. आणि जेव्हा लोक वाणी विचार कृतीतून जे नको आहे त्यावरच लक्ष केंद्रित करतात तेव्हाच याच रोगाची विषवल्ली वाढवतात. पण आता ही नवी पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे, कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे ज्या रोगातून सहज मुक्ती देऊ शकेल. आणि मुक्तीची वाट तुमच्यापासून सुरू होते आणि तुम्ही ज्या नव्या वैचारिक क्रांतीचे प्रवर्तक बनू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे त्याचा सतत विचार करा आणि तेच बोला आणि तेच करा. आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टीची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्ट चांगली समजता की वाईट, तुम्हाला ती खरंच हवी आहे किंवा नाही. हा नियम फक्त तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया करतो. म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेचे कर्ज हा देखील कर्जाचा डोंगर समजून काहीतरी भयंकर परिस्थिती स्वतःवर ओढवल्याची भावना तुम्ही मनात निर्माण केली तर हाच संकेत तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करता आणि माझ्यावर भयंकर मोठं कर्ज आहे. आणि तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा टासून हेच सांगता आणि तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर हीच गोष्ट अनुभवत राहता. आणि मग हीच गोष्ट तुम्हाला अधिक प्रमाणात पुन्हा पुन्हा मिळत राहते आणि तुम्ही कर्जबाजारी नक्कीच बनत जाता. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे आणि तो व्यक्ती निरपेक्ष आहे. तसेच एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट हे जो ठरवत नाही, तो तुमच्या विचारांना अस्तित्व देतो आणि तुमचे विचार तुमचे जीवनानुभव बनवून तुमच्या समोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो. एक लक्षात घ्या, आकर्षणाचा नियम हा खरोखर अत्यंत आज्ञाकारक आहे. जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टीविषयी हव्या असलेल्या गोष्टीविषयी विचार करता आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच देतो. आणि पुन्हा पुन्हा कधी तुम्ही अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत, उदाहरणार्थ मला पोहोचायला उशीर नको होऊ दे, अशा आकर्षणाचा नियम हे नाही ऐकत की तुम्हाला ती गोष्ट होऊ नये असं वाटत आहे. या नियमानुसार तुम्ही ज्या गोष्टी विषयी विचार करता त्या अस्तित्वात येतात आणि मग याच गोष्टी तुम्हाला जीवनात पुन्हा पुन्हा दिसतात. आकर्षणाचा नियम हा इच्छा की अनिष्टा याचा भेदभाव करत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करता, मग ती कोणतीही असो, या नियमानुसार त्या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात अतिस्वरूप धारण करण्यासाठी जणू बोलवीत असता आणि आकर्षित करीत असता. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छित गोष्टीवर तुमचे विचार केंद्रित करता, संपूर्ण लक्ष स्थिर करता, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टीसाठी आव्हान करीत असता. आणि आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नकोच अशा नकारात्मक शब्दाचे किंवा नकारात्मक अर्थाचे मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजूही शकत नाही. तुम्ही नकारात्मक शब्द बोलता किंवा नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मनात आणता तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध करणारी शक्ती काय ऐकते ते समजून घ्या. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडू नये, डाग पडू नयेत असं मला वाटतं. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडावं, डाग पडावेत असं मला वाटतं. आणि माझा हेअरकट बिघडू नये असं मला वाटतं. माझा हेअरकट बिघडावा असं मला वाटतं. मला उशीर होऊ नये असं मला वाटतं. मला उशीर व्हावा असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागावं असं मला वाटतं. आता इथे वाक्यरचना ही बदलली आहे. रेस्टॉरंटच्या मॅनेजरनी आम्ही आमच्यासाठी रिझर्व्ह केलेला टेबल इतर कुणालाही देऊ नये असं मला वाटतं. मग असे विचार तुम्ही मनात आणता आणि आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो ज्याबद्दल तुम्ही विचार करत बसता. आणि बस, आणखी काही नाही. एवढं लक्षात घ्या, आकर्षणाचा नियम हा नेहमीच कार्यरत होत असतो. मग भले तुमचा या नियमावर विश्वास असो वा नसो, हा नियम तुम्हाला माहिती असो वा नसो, तर आकर्षणाचा नियम
हा सृजनांचा नियम आहे. आणि क्वांटम फिजिक्स हे शास्त्रज्ञ आपल्याला हेच सांगतात की संपूर्ण ब्रह्मांड हे विचारांतून उत्पन्न झालं आहे आणि आपण आकर्षणाच्या नियमांच्या माध्यमातून आपलं जीवन निर्माण करू शकतो, घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती हेच करत असते. एखाद्याला हा नियम माहिती असतो तेव्हाच तो कार्यरत होतो असं मुळीच नाही. हा नियम तुमच्या आणि इतर सर्वांच्या आयुष्यात नेहमीच क्रियाशील होत असतो आणि मग तो तुम्हाला माहिती असो वा नसो. असंच इतिहास सांगतो. जेव्हा तुम्हाला या नियमाची जाणीव होते तेव्हा मात्र तुम्हाला कळू लागलं की किती अविश्वसनीयरित्या तुम्ही शक्तिशाली आहात किंवा केवळ विचारांच्या योगे तुम्हाला जे जे हवं आहे ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनात सहज अस्तित्वात नक्कीच आणू शकता. आणि तुम्ही अस्तित्वात आनंद पण आहात. तुम्ही जेवढा विचार करता तेवढा आणि तितकंच काम आकर्षणाचा नियम करतो. जेव्हा जेव्हा तुमचे विचार प्रवाहित होतात तेव्हा तेव्हा आकर्षणाच्या नियमांचं कार्य सुरू होतं. आणि जेव्हा तुम्ही भूतकाळात रमता तेव्हा हा नियम कायम काम करत असतो. आणि जेव्हा तुम्ही वर्तमान किंवा भविष्याविषयी विचार करता तेव्हाही हा नियम कार्यरत असतो. आणि ही एक निरंतर सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेचं स्टॉप बटन आणि पॉज बटन अस्तित्वात नाही. तुमच्या विचारांप्रमाणेच या नियमातही सतत सक्रिय असतो. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, बहुतांशी वेळा आपण विचार करत असतो तेव्हा तुम्ही कुणाशी बोलता किंवा एखाद्याचं बोलणं ऐकता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. आणि जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता किंवा टीव्ही पाहत असता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. आणि जेव्हा तुम्ही भूतकाळातील घटना आठविता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. आणि जेव्हा भविष्य काळाविषयी तुम्ही तुमच्या मनात येतं असं असतं तेव्हाही तुम्ही विचार करत असता. आणि तुम्ही ड्रायव्हिंग करता तेव्हाही विचार करता. सकाळी शाळा कॉलेज ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होत असता तेव्हाही विचार करत असता. आपल्यापैकी बहुतेकांचं विचार करणं फक्त झोपेत बंद असतं. परंतु जे विचार झोपे जाताना शेवटी मनात असतात त्या विचारांवर हा आकर्षणाचा नियम आणि शक्ती कार्यरत असतेच. तेव्हा तुमचे झोपण्यापूर्वीचे विचार हे नेहमी शुभ असू देत आणि ते शुभच पाहिजे एवढं लक्षात घ्या. सृजन सतत होतच असतं. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती विचारमग्न असते आणि दीर्घकालीन योजना दूरदृष्टीत काही विचार मनात घोळत असतो तेव्हाही सृजना प्रक्रियाच घडत असते. कारण या विचारांनाच बऱ्याच अंशी अस्तित्व येणार असतं. तुम्ही आत्ता जे विचार करता त्या विचारांतून तुमचं भविष्य घडतं आणि तुमच्या विचारांतूनच तुम्ही तुमचं जीवन घडविता. आणि तुम्ही प्रत्येक क्षणी विचार करतच असल्यामुळे प्रत्येक क्षण हा तुमचं जीवन घडविणारच असतो. आणि ज्या गोष्टीविषयी तुम्ही सतत विचार करता, खूप विचारत करता, तुमचे विचार ज्या गोष्टीवर केंद्रित होत राहतात त्या गोष्टी तुमच्या जीवनात दृश्य होऊ लागतात, अस्तित्वात येतात. आता इतर अनेक निसर्ग नियमांप्रमाणेच हा नियम देखील अत्यंत परिपूर्ण आहे. तुम्हीच तुमचं जीवन घडवता आणि जे पेरता तेच उगवतं. आणि तुमचे विचार ही जीवन निर्मितीची बीज असतात. आणि अर्थात तुम्ही बीजारोपण कसलं करता यावर तुम्ही पीक कोणतं घेणार हे अवलंबून असतं. तुम्ही तक्रारखोर आहात. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करता, इतरांवर आरोप करत असता आणि तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या जीवनात तुम्ही एक अशा आणखी गोष्टी, परिस्थिती, माणसं आकर्षित करत असता आणि ज्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकाल. जेव्हा तुम्ही कुणा दुसऱ्याचे रडगाणे ऐकता, कुणाच्या जीवनाविषयीच्या तक्रारींशी सहमत होता आणि इतरांवर आरोप करणं ऐकून घेता, एकंदरीत इतर व्यक्तींच्या अशा नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हाही तुम्ही अशी आणखी माणसं, परिस्थिती, गोष्टी जीवनात आकर्षित करता आणि ज्याविषयी तुम्हाला तक्रार करता येईल. तुमचे विचार केंद्रित होतात आणि ते सर्व तुमच्या जीवनात परावर्तित केलं जातं, तुम्हाला परत मिळतं. आणि हे ज्ञानच शक्ती स्वरूप आहे. आणि या ज्ञानाच्या योगे तुम्ही तुमच्या भोवतालची परिस्थिती संपूर्णतः बदलू शकता. एवढंच नव्हे तर तुमच्या विचारात बदल करून तुम्ही तुमचं नशीब, तुमचं जीवन, तुमचं वर्तमान आणि भविष्य बदलू शकता. आता माझा रॉबर्ट नावाचा एक विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाईन कोर्स करत होता. आता माझ्याशी ईमेल्सद्वारे संपर्क साधू शकत असे लेखक म्हणतात. तर रॉबर्ट समलैंगिक होता. त्याच्या जीवनातील अनेक कटू सत्य त्यांना ईमेल्समधून मला सांगितले होते. त्याचे सहकारी त्याला खूप सतवायचे, त्रास द्यायचे. त्यांच्या अशा वाईट वागण्यामुळे रॉबर्ट सतत चिंतेत असायचा आणि या गोष्टीचा ताण नेहमीच त्याच्या मनावर असे. जेव्हा तो रस्त्याने जात असे तेव्हा त्याच्या मागे होमोफोबिक लोक लागायचे आणि काहीतरी करून त्याचा अपमान करायचे. आणि मग लक्षात घ्या, रॉबर्टला स्टँडअप कॉमेडियन, विनोदवीर बनायचं होतं. आणि जेव्हा तो प्रयोगासाठी उभा राहायचा त्यावेळी तो समलैंगिक आहे म्हणून लोक त्याला चिडवायचे आणि सतवायचे. त्याचं सगळं जीवनच दुःखानं, कष्टानं, त्रासानं, चिंतेनं गांजून गेलं होतं. आता तो समलैंगिक आहे या गोष्टीची त्याच्यावर होणारे हे अपमानास्पद हल्ले निगडीत होते.
आणि मी त्याला समजावलं की नेमकी ती गोष्ट त्याला नको आहे, त्याच गोष्टीवर तो लक्ष केंद्रित करतो आहे. आणि त्यानेच मला पाठवलेली ईमेल्स ती त्याला फॉरवर्ड केली आणि सांगितलं, सर्व पुन्हा वाच, पहा. तू मला त्याच सर्व गोष्टी सांगतो आहेस ज्या तुला नको आहेत. आणि मला माहिती आहे त्या बाबतीत तुझ्या भावना खूप तीव्र आहेत. जेव्हा एखाद्या गोष्टीवर अत्यंत तीव्र भावनांनी आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा ती गोष्ट फार वेगाने आपल्या जीवनात घडते आणि पुन्हा पुन्हा घडते. त्यानंतर मात्र रॉबर्टनं अगदी मनापासून ठरवलं की त्याला जे हवं आहे त्यावरच सर्व लक्ष केंद्रित करायचं. आणि खरोखरच त्यानं तसे प्रयत्नही सुरू केले. आणि पुढच्या 6-8 आठवड्यात जे घडलं त्याला केवळ चमत्कारच म्हणावं लागेल. आणि त्याच्या ऑफिसमधील जे सहकारी त्याला सतावत होते त्यापैकी काहींची दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली झाली आणि काहींनी ती कंपनी सोडली. आता बाकीच्यांनी त्याला एकतर त्रास देणं बंद केलं किंवा त्याला एकटं सोडून लागले. आणि आता त्याला त्याच ऑफिसमध्ये काम करताना मला लाज वाटू लागली. आता तो रस्त्याने जात असताना कुणीही त्याच्या मागे लागलं नाही किंवा त्याला चिडवलं नाही. आणि ते लोक तिथे नसायचेच. आता तो जेव्हा प्रयोगासाठी उभा राहायचा तेव्हा लोक टाळ्यांचा कडकडाट करायचे. आता त्याला कुणीही सतवायचं नाही की त्रास द्यायचं नाही. त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं कारण त्यानं आपल्या विचारांची दिशा बदलली. जे नको आहे त्याची त्याला भीती वाटते, ते जो टाळू इच्छितो त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे त्याला हवं आहे त्यावर त्यानं लक्ष केंद्रित करण्यास नक्कीच मनापासून सुरुवात केली. आता रॉबर्टचं आयुष्य बदलणार कारण त्यानं आपले विचार बदलले आणि त्यानं वेगळी फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात प्रक्षेपित केली. आता ब्रह्मांडातून या नव्या फ्रिक्वेन्सीनुसारच चित्र पाठवली गेली आणि ती त्याच्या जीवनात अस्तित्वात आली. आणि मग भले ती कितीही अशक्यप्राय वाटावीत असोत, रॉबर्टने नवे विचार ही नवी फ्रिक्वेन्सी होती आणि या नव्या फ्रिक्वेन्सीनुसार त्याचं जीवनचरित्रच बदलून गेलं. तुमचं जीवन तुमच्या हाती असतं. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, कसे आहात आणि तुमच्या पूर्वायुष्यात काय घडून गेले यामुळं काही फरक पडत नाही. तुम्ही सजगपणे, सुजाणपणे आपल्या विचारांनी निवड करा आणि तुमचं जीवन बदलून टाकणं हे तुम्हाला सहज शक्य आहे. निराशाजनक परिस्थिती ही गोष्टच मुळी अस्तित्वात नाही. तुमच्या जीवनातील कोणतीही परिस्थिती ही निश्चितपणे बदलू शकते. तुमच्या मनाची अगाध शक्ती आहे. तुम्ही तेच प्रबळ विचार स्वतःकडे आकर्षित करता जे तुमच्या जाणीवेत असतात. कळतं किंवा न कळत हेच मूलतत्व आहे आणि मग तेच तुम्ही विचार करत असता. लक्षात घ्या, तुम्ही आधी तुमच्या विचारांबद्दल जागरूक असाल किंवा नसालही, पण आता यापुढे मात्र तुम्ही तुमच्या विचारांच्या शक्तीबद्दल जागरूक राहणार आहात. आणि आता तुम्हाला रहस्य समजलंय. आता जणू तुम्ही गाढ झोपेतून जागे झालात आणि आता तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त झाले आहे आणि नवा नियम ज्ञात झाला आहे आणि तुमच्या विचारांच्या शक्तींची, सामर्थ्यांची आता तुम्हाला जाणीव झाली आहे. जेव्हा रहस्य या गोष्टींकडे तुम्ही अधिक लक्षपूर्वक पाहाल तेव्हा कळेल की आपल्या मनाची आणि धारणांची ही शक्ती आपल्यासाठी क्षणोक्षणी दैनंदिन जीवनात हरघडी उपलब्ध आहे आणि अगदी आपल्या जवळ आसपास सभोवताली आहे. आणि याकडे डोळे उघडून पाहणं एवढंच आपल्याला करावं लागणार आहे. आकर्षणाचा नियम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल आणि तुमच्या जीवनात जे जे आहे ते सर्वच तुम्हीच आकर्षित केलं आहे. आणि व्यक्ती, काम, घटना, परिस्थिती, वस्तू, आरोग्य, संपत्ती, कर्ज, आनंद तुम्ही आता चालवित आहात ही गाडी सुद्धा. इतकंच काय, पण ज्या समाजात जगता आहात तो समाज सुद्धा. आणि हे सर्व तुम्ही एखाद्या चुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचून घेतलाय एवढं लक्षात घ्या. आणि मग ज्याबद्दल तुम्ही विचार करता ते सर्व तुमच्या जीवनात अस्तित्वात येतं. आणि तुमचं संपूर्ण जीवन हे तुमच्या डोक्यातील विचारांचंच प्रतिबिंब आहे. आणि विश्व अंतर्भूत करणार आहे आणि व्यावृत्तीचं नाही. ब्रह्मांड गोष्टींचा समावेश करून घेतं, वगळत नाही. आकर्षणाच्या नियमातून देखील कोणतीही गोष्ट वगळली जात नाही, तो सुटत नाही. तुमचं जीवन हा त्यांच्या प्रबळ विचारांचा आरसा असतो. पृथ्वीवरील सर्व जीवजीवन हे आकर्षणाच्या नियमानुसारच कार्यरत होत असतात. आणि मानव प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मानवाला बुद्धी आणि विवेकाचं वरदान लाभलंय. माणूस आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर करून आपल्या विचारांची निवड करू शकतो. माणसाकडे हेतुता विचार करण्याची आणि मानाच्या अगाध शक्तीनं जीवन निर्माण करण्याची शक्ती असते. आता मी जे तुमच्याशी बोलतो आहे ते कपोकल्पित किंवा वेड्या ध्यासपोटी किंवा दूरग्रहापोटी नव्हे किंवा या स्वप्नाळूपणातही नव्हे. व्यासंगानं आणि खोलवर विचारांती जी समज मला आली त्या मूलभूत जाणकारीनं सांगतो आहे. आता क्वांटम फिजिक्स या शोधाकडे खरोखरच निर्देश करतं आणि क्वांटम फिजिक्स सिद्धांतानुसार मनानं प्रवेश केल्याशिवाय ब्रह्मांडात काही निर्माणच होऊ शकत नाही आणि मनच जाणीवतेतील प्रत्येक विचार साकारत असतं. तुम्ही जर ब्रह्मांडातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टावर आहात
या रूपकाच्या अनुरोधानं विचार करू लागलात तर तुम्हाला डॉक्टर वुल्फचं म्हणणं निश्चित पटेल आणि त्या संबंधित परस्पर संबंध जाणवेल आणि तुमच्या मनात विचार आणि चित्र निर्माण होतात आणि ब्रह्मांडातून हेच विचार आणि चित्र तुमचे जीवनानुभव बनवून परत प्रक्षेपित केले जातात आणि तुमच्या विचारातून फक्त तुमचं जीवन साकारत नाही तर तुमचे विचार अत्यंत सामर्थ्यानं जननिर्मितीच्या कामातही भर टाकत असतात आणि आपण शूद्र व्यक्ती आहोत आणि फक्त तुमच्याच काही सामर्थ्य नाही असा विचार तुमच्या मनात कधी येत असेल तर फेर विचार करण्याची नक्कीच गरज आहे आणि तुमचं मनच तुमच्या भोवतालचं जग घडवित असतं. गेल्या 80 वर्षातील क्वांटम फिजिक्सचं आश्चर्यकारक कार्य आणि शोध यामुळं आपल्या मनाचा अगाध अमर्याद सृजनात्मक शक्तीशी आपण परिचित झालो आहोत आणि एवढंच नव्हे तर याला विज्ञाननिष्ठ पुरावा आणि आधार प्राप्त झाले आहे आणि आता ही मनशक्तीची किमया आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. आता क्वांटम फिजिक्सचे निष्कर्ष नक्कीच तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या मनासारखी गोष्ट तुम्ही घडवा. नक्कीच तुम्ही याचा फायदा होईल असे मी जाणतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हाही आकर्षणाचा नियम तुमच्या मनात घेता तेव्हा तुम्ही स्वामींची जेव्हा भक्ती करता तेव्हा तुम्ही स्वामींच्या अगदी जवळ जाता आणि तुमचे आकर्षण वाढते आणि यामुळे देखील स्वामींवरील तुमचे प्रेम वाढत जाते आणि मग तुम्ही स्वामींची भक्ती अगदी अपार होत जाते आणि मग तुमच्या इच्छा या आपोआप पूर्ण होत जातात. म्हणून तुम्ही देवाशी जोडले जातात आणि मग असेच तुम्ही देवाशी जोडले जावेत यासाठी स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवत राहा. एवढे बोलून येथे हा व्हिडिओ संपवतो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.